कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा मकर संक्रांत 2025 कधी आहे, ती कशावर बसली आहे, तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे आणि त्याचे शुभफल कोणते, कोणत्या दिशेत जात आहे, अशी सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि आता मी तुम्हाला मकर संक्रांत सांगते, तर ती ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. वार मंगळवार, दिनांक 14 जानेवारी 2025 या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. तर बघा, संक्रांतीचं फळ कसं आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊयात. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्वकालात आपण द्यावयाचे दान. तर बघा, आपण संक्रांतीच्या काळामध्ये दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तर तुम्ही नवे भांडे देऊ शकता, गाईला घास देऊ शकता, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने तुम्ही देऊ शकतात. बघा, जिथे आपण ही मकर संक्रांत पंचांगानुसार जशी सांगितलेली आहे अगदी तशीच मी तुम्हाला येथे सांगितलेली आहे. तर बघा, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची दाने ही अन्नदान, वस्त्रदान तर याला मानलं जातं. तर तुम्ही या दिवशी गरजू व्यक्तींना खाण्यासाठी अन्नपदार्थ देऊ शकता. तसेच थंडीचे दिवस आहेत तर त्यांना तुम्ही उबदार कपडेसुद्धा तुम्ही दान करू शकतात. तर मंडळी, यानंतर जाणून घेऊयात की किंक्रांत कधी आहे. करी दिन बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत आहे. तर बघा, ज्या त्या भागानुसार, ज्या त्या पद्धतीनुसार तर किंक्रांतीच्या दिवशी तर काही ठिकाणी सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा वाण देऊन ओटी भरली जाते आणि उखाणेसुद्धा घेतले जातात. तर बघा, जशी तुमच्या गावामध्ये किंवा जशी तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे तर त्याप्रमाणे तुम्ही किंक्रांत ही साजरी करू शकता. तर बघा, त्यानंतर संक्रांतीमध्ये तुम्हाला कोणती कामे ही वर्ज्य करायची आहेत तर ही सुद्धा एक संक्रांत सांगण्यामधलाच एक भाग येतो. म्हणून पंचांगानुसार मी तुम्हाला हे सांगत आहे. तर बघा, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, तसेच या दिवशी धूम्रपानसुद्धा करू नये. म्हणजेच आपल्या घरातील व्यक्ती ही ह्या दिवशी तुम्ही त्यांना सांगू शकता की एक दिवस तुम्ही धूम्रपान हे करू नका. तर बघा, इथं तुम्हाला दात घासणे हे वर्ज्य आहे. तर हे कधी, तर जेव्हा सूर्य उदय होतो तर त्याच्या आधीच तुम्ही तुमचे दात स्वच्छ करायचे आहेत. आणि या दिवशी कुणाशीही वादविवाद घालणं हे तुम्हाला टाळायचं आहे. अगदी सकाळी तुम्ही लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुम्ही या दिवसाची सुरुवात करू शकता. तर मंडळी, आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये ही माहिती शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.